म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आहो तर ही म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतं का एकाइकडे सरकार दिव्यांगाचे पैसे 6 महिन्यापासून देत नाही आहे, MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे 24 तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना 8 महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही असं म्हणतं. आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेचा प्रवेश होऊ शकला नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण 4,000चं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का? म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही प्रवृत्ती आहे, ही रावणाची प्रवृत्ती आहे, ही अफजल खानाची प्रवृत्ती आहे का? एका इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे, तळपून रोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात 4-4 हजाराचं भोजन एकावरच खर्च होत असेल तर याच्यातून तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे. पण ही तुम्हाला धाडस आलं कसं? एवढी हिंमत आली कशी? ईव्हीएम मशीनमुळे आली का? 5-6 3-4 दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव. अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का? तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं? का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार? मला वाटते ही जी काय आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे आणि ते भय असं गेलेलं आहे का आम्ही 5 वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून जी काही या भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे, त्याचे ते परिणाम आम्ही भोगताय. म्हणून मतदारांनो हुशार व्हा. जातीपाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता 4,000 एकाच ताटासाठी आम्ही पाहतोय खर्च करत आहे. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोण बटेंगे और कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे. हा फतवा नेमका कोणासाठी काढायचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि म्हणून अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो. त्यावर पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट लिहिलेली आहे, दुसरीकडे फडणवीसांनी देखील लेख लिहिलेला आहे आणीबाणीवर. कसं पाहता? आणीबाणीचं काही आम्ही समर्थन करत नाही, पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे. म्हणजे 100 चूहे खाकर अगर बिल्ली हज को या दर्शन को जाते तो गलत है. तुम्ही काय केलं? एकही ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही? ही आणीबाणीच छुपी ती स्पष्ट होती. ते आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती, पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं? अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडी मध्ये टाकणार, विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमचं बँकेचे पद काढणार. ही छुपी आणीबाणी आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोण दिलाय? तो अधिकारच गमावलाय बीजेपीनं. एकाय बीजेपीच्या एकही माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये? सगळे हरिश्चंद्राची औलाद आहे. हे चुकीचं आहे आणि ही छुपी आणीबाणी सुद्धा त्या आणीबाणीसारखीच. तुम्हाला सांगू षडे काढून यंत्रही दाखवू तुम्हाला. 13 कोटी रुपये कृषी मंत्र्यावरच पेंडिंग आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळेच त्यांची बॅग घाट्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी लोकांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये. तुम्ही कर्जमाफी करासाठी भांडा. कृषी मंत्री आहे तुम्ही, आमचे पालकत्व स्वीकारलाय कोकाटेची, नाहीतर आम्ही तुम्हाला पुन्हा घेरावं लागेल मागच्यासारखं. त्याचा ते बसणार नाही, अपात्र आहे.